पण आता तू एक वाक्य असं म्हणाली, की निर्माते थांबले. हं, पण एकदा असंही झालं, की निर्माते थांबले नाहीत. हं. ज्या तुझं पाठीचं दुखणं बळावलं होतं. हो. हं. मग नक्की कुठली बाजू आपण नाही त्यावेळी मी खूपच टॉपला असेन आणि नंतर काही जणांना घाई पण असते, की माझं जेव्हा कार ॲक्सिडेंट झाला, नंतर मी जवळ-जवळ 6 महिने बेडवर होते. माझं वजन 110 किलो झालं होतं. मला ते सगळं सहन करणं, माझी सर्जरी डॉक्टर रामाणीने केली. मला उभं केलं लीलावती हॉस्पिटलला आणि आशालता आणि मला घेऊन गेल्या त्या हॉस्पिटलला त्यांच्याकडे आणि ते म्हणाले, "उद्यापासून" त्यावेळी माझ्या हातात बॅक टू बॅक 6 फिल्म्स होत्या. म्हणजे मी त्यांच्याकडे चेकअपला गेले आणि मी म्हटलं, "मी आज रात्रीच्या गाडीने निघणार आहे, कारण मला उद्यापासून मी 3-4 महिने येणार नाही आहे मुंबईत." ते म्हणाले, "नाही अलका, तुला सगळं कॅन्सल करावं लागेल, कारण तुझा आता मणका ब्रेक व्हायला एवढीशी पण गॅप नाही आहे. तो तुटला तर ते जोडणं अवघड आहे. तर त्यामुळे उद्याच्या उद्या सर्जरी करावी लागेल." आणि लीलावतीमध्ये माझी सर्जरी झाली आणि मी सगळ्या शूट कॅन्सल केल्या. पण मला वाटलं काही जण थांबतील वगैरे. पण बऱ्याच जणांना घाई असते. काही जणांना रागही आला, "अरे अचानक काय शूटिंग कॅन्सल केलं?" आमचं शूट करायचं आणि मग ऑपरेशन करायचं ना, त्यांना त्याचं हो. गांभीर्य माहीत नव्हतं. हां, हां. तर असाही अनुभव आला. 1-2 प्रोड्युसरनी तर माझ्याकडनं सायनिंग होऊन परत नेल्या, की आता ही लगेच उभी राहू शकणार नाही. इंडस्ट्रीभर झालं. म्हणजे कुलदीप पवार एका कार्यक्रमाला गेले होते. ते म्हणाले कदाचित त्यांना माहिती पण नव्हतं, आमचं बोलणंही नव्हतं झालं आणि ते एका ठिकाणी म्हणाले, "आता अलका कुबलची रंजना देशमुख झाली." अरे अरे बापरे! हो, मला तिकडून माझ्या त्या एका मानलेल्या भावाचा फोन आला, की "अलका, मी एवढं गांभीर्याने घेतलं नाही, मी तुला बघायलाही आलो नाही. मला वाटलं ऑपरेशन झालं, पण हे एवढं झालं." मी म्हटलं, "नाही, मी आता बरी आहे, पण मी बेडवर झोपून आहे सध्या 2 महिने." म्हणजे मला उठवायला माझी एक मैत्रीण, तिने माझं खूप केलं, मोहिनी पटेल, मोना म्हणतो आम्ही तिला. तिने माझी खूप सेवा केली त्या 2 महिन्यात, म्हणजे 6 महिन्यात. पण माझं वजन प्रचंड वाढलं, कारण व्यायाम नाही. मला उठायला त्रास होत होता, बसायला, खाली बसता. अजूनही मला खाली बसता येत नाही जमिनीवर. पण ह्या सगळ्यातनं गेले, पण हाही अनुभव पाहिला. पण त्यावेळी मी माहेरच्या साडीसारखी टॉपला नव्हते, कारण हा माझा ॲक्सिडेंट झाला तो 2007ला आणि माहेरची साडी झाली होती, तुला हो, माहितीच आहे, हो. 1992ला रिलीज हो, झाली होती. हो. त्यामुळे तो एवढा पिरियड गेला होता, पण तरी बिझी होतेच. त्यामुळे मी 6-7 महिने नंतर काम नाही केलं आणि मग बारीक व्हायला तर मला खूप वेळ गेला. कारण मला जिम करता येत नव्हती. फक्त चालणं हे माझ्या हातात होतं आणि डाएट, तोंडावर कंट्रोल. मग मी हळू वजन कमी करत आणलं आता माझं. पण ह्या कटू अनुभवातून तुझ्या वागण्यात, विचारात अजिबात नाही. मला असं वाटतं इंडस्ट्री तशीच असते. चांगलं असेल त्याच्या मागे असते. मी तर माझ्याबद्दल तुला पण माहिती असेल दिलीप, तू माझ्याच बरोबर आपण दोघं मला वाटतं तुझी पहिली पत्रकार परिषद असेल का मला माहिती नाही, लेकच आलेली सासरला पुण्याला आणि त्यावेळी मी पण पहिली नवीन हिरोईन होते नुकती. मी सविता प्रभुणे, लक्षा आमची सगळ्यांची पहिली रिलीज झालेली फिल्म आणि त्यावेळी मला असं वाटतं की माझ्याबद्दल तर खूप टीका यायची, कारण मी टिपिकल रोल करत होते. रडूबाईचे रोल करत होते, की अलकाच्या रडण्यावर माझ्यावर मीम्स येतात अजूनही खूप. पण मी ते स्पोर्टिंगली घेते. म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी माझं नाव आहे म्हणून वापरलं जातं. म्हणजे माझं नावच नसतं तर माझं मीम्समध्ये नाव तरी कशाला घेतलं असतं. म्हणजे आत्ताची लहान मुलं आपल्याला ओळखतात, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी 40 वर्ष झाली नायिका होऊन, वयाच्या 17व्या वर्षी वगैरे मी नायिका झाले. आता मी 60ला आले या वर्षी आणि चाइल्ड आर्टिस्ट म्हणून नटसम्राट, संध्याछाया. तर मला वाटत नाही, मी ते व्यवसाय म्हणून पत्करलं आणि मी म्हटलं जेव्हा मला कंटाळा येईल तेव्हा मी नाही म्हणेन, पण ज्या भूमिका स्वीकारल्यात त्याला जस्टिफाय करायचं. मला रडण्यासाठी घेतलंय ना, मग मी माझ्या प्रेक्षकांना हमखास रडवणार. एवढी मी व्यावसायिक होते. मला निर्मात्याची, डिरेक्टरची मागणी होती, अलका पाहिजे, अलकाचा छळ झाला पाहिजे, अलका मेली पाहिजे. मी सगळं आनंदाने करायचे. शेवटी मी आता तिरडीवर पण झोपणं एन्जॉय करायचे. तर अशा खूप गमती होत्या. आणि पोस्टरवर पण अलका पाहिजे. येस, ते खरंच आहे. आठवत असेल अनुराधा सिनेमा जेव्हा आला कुमार सोनीचा, तर तुला खास अशी फ्रेम दिली गेली होती. हो. पण हे खरं माहेरच्या साडीचंच यश होतं, की त्यांनी मला नाव मिळालं. मी घराघरात पोचले, महिलांच्या हृदयात पोचले म्हणेन मी, की कारण हे नाव मिळणं फार कठीण गोष्ट आहे. म्हणजे तेही तुला आपण पुढे बोलूच गप्पांमध्ये, पण खरंच हा योगायोग होता.